कादंबरी सुडागणी, लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील, भाग 6। दुपारची वेळ, उन्हा नांगाची लाही लाही होत होती। दुपारचा वारा गायब झाला होता। अशा भर दुपारी शेतातून मारुती घरी आला। येताना स्वतःच्या रागाला आवर घालत घरात आला। मारुतीनं रागाला शांत केलं असलं तरी मनातून नाराज झाला होता। आगीवर पाणी ओतलं तरी ती जागा मात्र काळी झालेली असते। तसं मारुतीचं मन धुसर झालं होतं। आम्ही जमीनच नाही दिली तर, या मगरूर शब्दाने तो गाह्या झाला होता। भुजंग आणि नागेश यांनी झहरी भाषा वापरली होती। ते डसायला मागं पुढं पाहणार नाहीत हेही मारुतीनं ओळखलं होतं। पण मारुती बी कच्चा माणूस नव्हता। मारुतीनंही कुस्त्याचं मैदान गाजवलं होतं। एका एका फडात 2-2, 3-3 कुस्त्या त्यानं केल्या होत्या। भल्या भल्या पैलवानांना आसमान दाखवलं होतं। कुस्त्या जिंकल्या म्हणून कधी उन्माद केला नाही की कधी गर्भानं फुगला नाही। गावात कुणावर डोळं वटारलं नाहीत की कधी दादागिरी केली नाही। तरी तो गावात सर्वांना मारुती दादा होता। असा मारुती दादा आज शांत होता। तसं अंजीनं दादाचं मन ओळखलं आणि विचारलं, ए दादा, आज शेतावरनं आल्यापासून शांत दिसतोयास, काय झालं र? उसनं हसू चेहऱ्यावर आणत मारुती म्हणाला, कुठं काय शांत, उन्हातून आलोय, जरा थकवा आला ग। मारुती, अंशी एकाच आईची लेकरं। त्यांना एकमेकांची मनं ओळखता येत नव्हती असं नव्हतं। तिनं ओळखलं होतं। मारुतीच्या चेहऱ्याकडे बघत अंजी पुन्हा म्हणाली, हे दादा, शेतात काहीतरी झालं असणार, मला चांगलं माहिती आहे। ती माणसं काहीतरी तुला बोलली असणार आहे ते। हे ऐकून मारुती गप्प गप्प झाला। तसं ती पुन्हा म्हणाली, ए दादा, माझी शपथ आहे तुला, काय झालं ते खरं सांग। हे बोलणं ऐकून मारुतीचा मुलगा वासू, मारुतीची पत्नी जनाबाई, आई घरातून बाहेरच्या खोलीत येऊन ऐकायला लागल्या। अंजीनं शपथ घालून शेतात काय घडलं हे सांगायला भाग पाडलं। मारुतीचा नाईलाज झाला। चौघांकडे एक वार बघून मारुती सांगायला लागला, आज सकाळी शेतावर गेलो। अंजीचं दीर शेतात पेरणी करत होतं। माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं बघायला लागलं, तरी मीच त्यांना हाक मारून बोलावलं। तसं ते म्हणालं, काय पाहुणं, कसं काय येणं केलं? मी शांतच होतो। मी म्हणालो, शेताकडे बघून जावं म्हणून आलो। तर भुजंग गुरमीत म्हणाला, आता बघितलासा नव कशी काय शेती वाटली? तर लगेच नागेश म्हणाला, हा, आता बघितलासा नवे शेती, आता काय राहिले इथं? असं बरंच आमने सामने बोलणं झालं। अंजी कशी आहे हे विचारणं राहिलं दूरच। ते म्हणाले, पाहुणं, आम्ही जमीनच नाही दिली तर, अशी दादागिरीची भाषा वापरायला लागले, मोठमोठ्यानं बोलायला लागले। तसं आसपासचे शेतकरी जमा झाले। त्यांच्या समोर सांगून आलोय, हे माझं शेत आहे आणि माझंच राहणार आहे। हे ऐकून त्यांनी माझ्यावरचा राग जमलेल्या लोकांच्यावर काढलाय। मारुती सांगत होता आणि ऐकणारी अंजी, पत्नी आणि आई शांतपणे ऐकता ऐकता डोळ्यातून पाणी गाळत होत्या। तर नुकताच 10वी शिकणारा वासुदेव डोळ्यातून रागानं नुसती आग ओकत होता। वासुदेव हा कितीही केलं तरी मारुती पैलवानचा मुलगाच होता। तोही सशक्त होता, अंगानं थोराट होता। आपल्या बापाला दिलेल्या आव्हानाची त्याला कल्पना आली होती। तसं मारुती म्हणाला, अगे, रडाय काय झालं? फुकटचं जातंय म्हटल्यावर त्यांच्या अंगाचा तिळपापड झालाय। ते काय करणार आहेत? त्यांना शेती तर सोडावीच लागेल। ती जमीन काय त्यांच्या बापाची आहे? तुम्ही गप्प व्हा, कशाला रडताय? असं म्हणत साऱ्यांना मारुतीनं शांत केलं। मात्र वासुदेवच्या मनात राग आणि डोळ्यात आग होती। हे मारुतीच्या नजरेतून सुटलं नाही। तसा मारुती वासुदेवला सांगायला लागला, हे बघ वासुपुरा, तू इकडे ये, इकडे लक्ष देऊ नकस। तुझं 10वीचं वरीस आहे, तू अभ्यासाकडे लक्ष दे, जा। हे ऐकून तो घरातून निघून गेला। त्या दिवशीपासून घरातील प्रत्येकाच्या मनात राग, भीती, चिंता
आणि काळजी प्रवेश करून राहिली. बघता बघता संक्रांत आली. हिवाळा सरायला लागला. तशी थंडी जाता जाता जास्त जाणवायला लागली. चौकात गल्लोगल्लीत शेकोट्या पेटायला लागल्या. शेकोट्याभोवती जमलेली माणसं गावातले एक विषय चघळायला लागली. त्यातलं एक जण म्हणायला लागलं, अरे मारुतीनं आपल्या बहिणीला शेत करून खायला दिलं होतं आणि आता तिचा नवरा गेला म्हटलं, मारुती काय त्यांना शेत देणार आहे होय? हा. तेव्हा दुसरा एक म्हणायला लागला, अरे त्या अंजीचं दीर मारुतीचं शेत सजासजी सोडतील असं मला काय वाटत नाही गड्या. आणखी एक जण शेकोडीकडे पाठ करून शेकून घेत म्हणाला, मारुतीनं ना त्यांना काय कायमचं किंवा खरेदी शेत दिलं नाही, त्यांना आपलं शेत घेतलं पाहिजे. तिकडून मारुती शेकोडीकडे येताना दिसला तर चाललेली चर्चा तिथंच थांबली. काही दिवसात थंडी सरली. भुजंग नागेशनं ज्वारीची कापणी केली, कडधान्य काढली, शेत मोकळं केलं. हळूहळू उन्हाळा जाणवायला लागला. जमिनीला भेगा पडायला लागल्या. धुळवडीचा सण झाला. त्यानंतर 4 दिवसांनी मारुतीनं सकाळी सकाळी शेतात आहोत संपलं. थंड वेळेत बैल जोमानं नांगर ओढत होती. नांगरलेलं शेत काळभोर दिसत होतं. मोठमोठाली ढेकळं उतानी पडली होती. हळूहळू सूर्य डोक्यावर येत होता. शेत नांगरून संपलं. सकाळी न्याहारी करून आलेला मारुती आता जेवणाला घरी जाणार होता. नांगर सोडून बैलाच्या खांद्यावर ठेवलेल्या जोवर ठेवला. घराच्या दिशेनं आवत वळवताना भुजंग शेताकडे येताना दिसला. तसं मारुतीनं आवत थांबवलं आणि आंब्याच्या झाडाखाली जात मातीचं 1-2 ढेकळ हातात घेऊन तो आंबे पाडायला लागला. 2 ढेकळात 2 आंबे पाडले. पडलेले आंबे हातात घेऊन भुजंगाकडे पाहिलं तेव्हा भुजंग पाठमोरा होऊन माघारी आपल्या गावी निघाला होता. मारुती दोन्ही आंब्यांकडे बघत मनात म्हणाला, 2 ढेकळात 2 आंबे पाडलेत. माझं ने बघितलं वाटतं. हा. आवत घेऊन मारुती घरी आला. गुढीपाडव्याच्या 8 दिवस अगोदर वासूचं 10वीचं पेपर संपलं. मी पास होणार. पुढचं शिक्षण घेत मिलिटरीसाठी प्रयत्न करायचे. त्यासाठी रोज व्यायाम करायचा. पहाटे पहाटे पळायला जायचं. असा विचार करून तो व्यायामाला लागला. घाम गाळेस्तोवर भल्या पहाटे पळायला लागला. बापाला शेतात कामात मदतही करायला लागला. त्याची ही धडपड बघून मारुती म्हणायचा, वासू एवढा व्यायाम कर. मिलिटरी तू भरती तर झालाच पाहिजे. पण या जगात ना इमानदार माणसं आता संपत चालल्यात. अन्याय करणारी झालेत. गरिबावर दादागिरी करणारी झालेत. हे बघ, आपण कोणावर अन्याय दादागिरी करायची नाही. पण आपल्यावर विनाकारण कोण चाल करून येत असेल तर त्याला सोडायचं नाही. हे बघ पोरा, खऱ्याला न्याय मिळतो पण लय सोसायला लागतं बघ. येतंय नव ध्यानात? मारुती वासूला असं समजूतदारपणाचं सांगताना वासू आ करून बापाचं बोलणं ऐकत होता. बापाच्या सांगण्यानं व्यायामाबरोबर मनात एक वेगळंच बळ येत होतं. त्याला बापाचं म्हणणं पटत होतं. तो ऐकत होता पण काही बोलला नाही. तेवढ्यात मारुतीची बायको जनाबाई घरातून बाहेर येत म्हणाली, अहो उद्या गुढीपाडवा आहे, पोळ्या करायला पाहिजेत. पोळी पीठ गोड डाळ आणा जरा. आणतो आताच जातो आणि आणतो असं म्हणत तो दुकानाला निघून गेला. दुपार सरली. सूर्य पश्चिमेकडे कलला. उद्या गुढीपाडवा असल्यानं कोण गुढी उभारायला शेतातून बांबूची काठी आणतंय तर कोण गुढीला बांधायला नवं कापड खरेदी करतंय. तर बाया माणसं उद्याच्या पोळीच्या गोडधोड जेवणाची तयारी करून ठेवतंय. जुनी जाणती माणसं वर्षाच्या नव्या दिवशी नव्या वर्षाचं पंचांग काय असेल बरं यावर चर्चा करत होती. तर मारुतीच्या घरातील बाया माणसं उद्याला नव्या वर्षातला पहिला दिवस गुढी उभारायला पाहिजे म्हणून शेणानं अंगण सारवत होत्या. वासू म्हशी नदीवर नेहून त्यांना धुवून घरी घेऊन आला होता. तर मारुती उद्याला गुढीसाठी बांबूची काठी आणाय म्हणून सायंकाळच्या वेळी शेतात गेला होता. मारुती हा उंचापुरा, गोरापान गडी, पैलवान गडी, लांब भायाचा सदरा, पांढरा लेंगा, डोक्यावर कायम पांढरी टोपी. रस्त्यानं सहज चालायला लागला तरी बघणाऱ्याला तो रुबाबात चालतोय असं वाटायचं. पण रुबाब त्यानं कधी दावला नाही. साधं वागणं,
शांत बोलणं. रागावला तर मात्र लालबुंद व्हायचा. विनाकारण कधी कुणावर रागवणार नाही. जाताना वाटेत एखादं लहान पोरग समोर आलं तरी त्याची विचारपूस करणार. हे बघ पोरा, भरपूर दूध प्यायचं, लवकर उठायचं आणि व्यायाम करायचा, असा जणू सदृढ होण्याचा मंत्रच देऊन तो पुढे जायचा. कुणाचं नडलं थकलं तर मदतीला साऱ्यांच्या पुढं असायचा. फडात गावातल्या एखाद्या पैलवानानं कुस्ती मारली की तो पैलवान दादांच्या चरणाला स्पर्श करायला यायचा. त्यानं वाकून उभं राहायच तोवर मारुती दादाचा हात खिशात जायचा आणि त्या पैलवानाच्या हातावर 100ची नोट ठेवून आपल्याच हातानं त्याची मूठ बंद करायचा. केलेलं दान झाकल्या मुठे जणू बंद करायचा. कौतुकाचे थाप द्यायचा. असा हा मारुती दादा गावातील साऱ्यांचा आवडता माणूस होता. कुणाचं लगीन ठरवायचं असो, नाहीतर कुणाचं प्रेत उचलायचं असो, दादा पुढे असायचा. गावातल्या कुण्या पोरीला तिचा नवरा नांदवत नसेल तर तिच्या नवऱ्याला समजुतीनं सांगायचा, हे बघ पोरा, नवरा बायको ही संसाराच्या एका गाडीची 2 चाकं आहेत. एकमेकाला समजून सांभाळून वागायचं. संसार हा एकमेकांच्या विश्वासावर चालतो बघ. चुकतो ना तो माणूस, एकमेकांच्या चुका पाठीवर टाकून पुढे गेलं तर संसाराचा रथ हा पुढे सरत असतो बघ, असं समजावून सांगितलेलं. त्या नवऱ्या पोरानं ऐकलं तर ठीक, नाहीतर शेवटी त्याला सांगायचं, होय रे पोरा, ही पोरगी मागायला तू आला होतास की तिचा बाप तुझ्या घरी गेला होता? तू तिला का नांदवत नाहीस असं मी तुला विचारणार नाही. तिचं चुकलं असलं तर तुझ्या समोर तिचं थोबाड फोडीन, आणि तुझं चुकत असेल तर आता सांगणार नाही. तेव्हा तुमचं दोघांचं देवा बामणाच्या साक्षीनं लगीन लावलंय. चांगलं राहा आणि चांगला संसार करा, येतंय लक्षात? अशा भाषेत सांगून कित्येक पोरींचा संसार मार्गी लावणारा हा दादा, साऱ्या गावचा हा मारुती दादा, आज सायंकाळी ओढ्याकाठच्या शेतात गुढी उभारायला लावणारी, बांबूची काठी आणायला हातात कोयता, दोरी, खांद्यावर टॉवेल टाकून शेताकडे जाण्यास घरातून बाहेर पडणार. तोच घरातील कोपऱ्यात पाल चुकचुकली तसं त्या पालीकडे बघत जनाबाई पुटपुटली, ह्या रांडला चुकचुकायला काय झालं असं म्हणत मारुतीकडे बघत म्हणाली, आओ लवकर जाण, येळ घालू नकासा, लवकर या. तसं मारुती चुकचुकलेल्या पालीकडे बघत पत्नी जनाला म्हणाला, अगं या पालीनं तर किती गप्प राहो ग. अगं माणूस आपल्या मनासारखं नाही झालं तर नाराज होतो या, पुटपुटतो या. तसं तिच्या तोंडचा घास हुकला असेल तर तिनं चुकचुक का करू नये ग. यावर जना म्हणाली, अहो तुम्ही असलं काय मानत नाही व, पण अशी पालचूक चुकली की आम्हा बायकांचा जीव टांगणीला लागतो बघा. असू दे, येळ करू नका, लवकर या, जा तुम्ही. पायात चपला सरकवत मारुती म्हणाला, बरं जातो आणि येतो लवकर, काळजी करू नका. असं म्हणत मारुती घरातून बाहेर पडला. शेतातील पिकं काढल्यानं शेतात माणसं नव्हती. सूर्य निरोप घ्यायच्या घाईत होता. डोंगराळ व्हायला कासरावर अंतर उरलं होतं. ओढ्याकाठचं हे शेत 8-10 दिवसापूर्वी मारुतीनं नांगरलं होतं. त्या शेतातच बांधावर आंब्याचं झाड शांत उभा होतं. पावसाळ्यात खळखळणारा ओढा आज आटला होता. आटलेल्या ओढ्यात कुठंतरी पाण्याची डबकी साठली होती. ओढ्याकाठी मारुतीची ही 5 एकर शेती होती. त्यातली आपल्या बहिणीनं राबून खावं म्हणून एकरभर शेती बहीण अंजीला दिली होती. पण तिच्या नवऱ्याच्या जाण्यानं तिच्या सासरच्याने तिला सासरी नेलं नाही, म्हणून मारुतीनं आपली शेती आता सध्या आपल्याकडे घेतली होती. त्यावेळी तिचं धीर भूषण, नागेश आणि मारुती यांच्यात या शेतावरून चांगली शाब्दिक चकमक झाली होती. आणि तेच हे शेत होतं. या शेतात पावसाळ्यात भात पीक चांगलं जोमाने येतंय. हिवाळ्यात कडधान्य, ज्वारी चांगली येते. आता कडधान्य ही ज्वारी काढलेले मारुतीने शेत नांगरून टाकले. उद्या गुढीपाडवा असल्यानं तो गुढीसाठी बांबूची काठी न्यावी म्हणून तो शेतात आलाय. सूर्यानं आपलं डोकं मावळतीला टेकलं तशी रानातली पाखरं घरट्याकडे गेली होती. शेतातली पिकं काढल्यानं शेताकडे माणसं फिरकली नव्हती. सांजवेळी शिवारात भयान शांतता होती. मारुतीनं ओढ्याकाठच्या बांबूच्या बेटाजवळ जाऊन एक उंच अशी बांबूची काठी हेरली आणि हातातल्या धारदार कोयत्यानं 4 घावात काठी तोडली.
तिला दोरी लावून बांबूच्या बेटातून बाजूला ओढली. त्या काठीच्या अंगावरील बारीक काटक्या शेडपल्या. गुढीच्या उंचीचा अंदाज करत त्या काठीचा झुपकेदार शेंडा कोयत्याच्या एका गावात बाजूला केला. आता चांगलंच कडूसं पडलं होतं. काही वेळात अंधार पडणार होता. तोलेली काठी डाव्या खांद्यावर आणि दोऱ्या आणि कोयता उजव्या हातात घेतला. ओढा काठ सोडून निम्म शेत पार केलं. शेतातला आंबा ओलांडून पुढं जाणार. तोच भला मोठा बोंदा असलेल्या आंब्याच्या झाडा लपलेले दोघे मारुतीच्या पाठीमागून येऊन त्याने हातातील काठ्यांनी पुढं बघून बेसावत जाणाऱ्या मारुतीला सपासप मारायला सुरुवात केली. खांद्यावरील काठी खाली टाकायला किंवा मागं फिरून बघायलाही त्यांनी मारुतीला संधी दिली नाही. मारुतीला काय होतंय हे कळायच्यात मारुतीच्या पाठीवर, पायावर, शेवटी डोक्यावर सटासट काठ्याने झोडपून खाल्लं. मारुती ओरडायला लागला. मागं वळेस्तोवर एकानं मागून पुऱ्या ताकदीनिशी चपलेच्या पायानं मारुतीच्या पाठीत जोरात लाथ घातली. तसा मारुती जोरात पुढे जाऊन पालथा पडला. त्याच वेळी 2-4 आणखी काठ्यांचं मार पाठीवर, पायावर पडलं. उलटा होऊन मारुतीने एकाची काठी हातानं धरली. तोपर्यंत दुसरा मारुतीच्या छाताडावर बसला. मारुतीची डोक्यावरील पडलेली टोपी त्याच्या हाताला लागताच त्यानं त्याच टोपीचा बोळा करून मारुतीच्या तोंडात कोंबला. तसा मारुतीच्या बोलण्याचा आवाज बंद झाला. मारुतीनं कोण दोघे होते हे अंधुक उजेडात पाहिलं. तोंडात कोंबलेली टोपी काढण्याचा प्रयत्न केला. तसं एकानं मारुतीचं दोन्ही हात मागं ओढून दोरीनं करकचून बांधलं. ते दोघे होते भूषण आणि नागेश. दोघांनी आज मारुतीचा घात केला होता. भूषण आणि नागेश हे जहरी साप मारुतीला डसले होते. मारुतीला आज संपवण्याच्या इराद्यानं आणि त्या तयारीनं त्याने आजचा दिवस निवडला होता. त्यांना माहिती होतं या ओढ्या काठी बांबूचं बेट आहे. आज दुपारनंतर मारुती बांबूची काठी न्यायला येणार आहे. हे दोघे ओळखून होते. मारुतीनं या ओढ्या काठच्या शेतात ज्वारी पेरली होती. ती आता वाढली होती. पुढील आठवड्यात ती काढायची होती. त्या वाढलेल्या ज्वारीत दुपारपासून हे दोघं जण सावजाची शिकार करण्यासाठी दबा धरून बसले होते. मारुतीही जनावरांना ज्वारी न्यावी म्हणून हातात दोऱ्या घेऊन आला होता. पण वेळ होता ज्वारी न घेताच फक्त काठी घेऊन तो घराकडे निघाला होता. आणि तितक्यात भुजंग आणि नागेशनं डाव साधला होता. तोंडा टोपी घालून कोंबलेल्या, करकचून हात बांधलेल्या मारुतीला आणखी 4 काठ्यांचं मार देत त्या निर्दयी दोघांनी मारुतीला ओढत ओढत आंब्याच्या झाडाखाली आणलं. मारुतीच्या हाताखाली लांब पडलेली दोरी घेऊन भुजंगानं त्या दोरीनं खाली पडलेल्या मारुतीचा गळा आवळला. तसं त्या दोघांशी निकराशी झुंज देत मारुती पाय घासायला लागला. हात बांधल्यानं, खाली पडल्यानं त्याचा नाईलाज झाला. आता तर भुजंगनं मारुतीचा गळा जोरानं आवळून त्यानं गळ्यावर आपला जणू शेवटचा डंक मारला होता. पाय घासणाऱ्या मारुतीचं पाय घासणं हे आता बंद झालं. तवा गळ्यावर आवळलेली दोरी सैल केली. मारुतीचा हात सोडलं. तोंडात कोंबलेली टोपी बाहेर काढली. ती त्याने मारुतीच्या डोक्यावर घातली. कुस्ती जिंकताच जय बजरंग भली असं ओरडून म्हणत बजरंगास हात जोडणाऱ्या कुस्तीचा आखाडा गाजवणाऱ्या मारुतीचा आवाज या दोघांनी कायमचा बंद केला. हात बांधून डाव साधला आणि कायमचं पराभूत केलं. ज्वारी नेण्यासाठी आणलेल्या दोऱ्यांचा उपयोग या दोघांनी पैलवान मारुतीचा जीव घेण्यासाठी केला होता. भुजंगनं गळा आवळलेल्या दोरीच्या एका टोकाला गळफास तयार केला. तो मृत मारुतीच्या गळ्यात घातला आणि ती दोरी आंब्याच्या झाडाच्या फांदीला लावून दोघांनी ओढली आणि फांदीला बांधली. तसं मारुतीचा बलदंड देह जमिनीपासून 1-2 फुटावर लोंबकळायला लागला. लोंबकळणाऱ्या मारुतीचा बलदंड देहाला अंधारातही भुजंगनं हातातल्या काठीनं हाणलं आणि फुतकारला, हे मारत्या मारत्या, घे आता कायमचं शेत घेतलं का? हा असं म्हणत गाहीनं नागेश आणि भूषण तिथून पसार झाले. गावात जाताना आडवाटेनं गावात एकटं शिरले. घरात जाऊन मात्र पुरते घाबरले होते. रागाच्या भरात सुडानं पेटलेला माणूस अविचारी बनतो, बेभान होतो. परिणामाचा विचार करायची त्याला गरज नसते. जोशान आणि द्वेषानं तो गुन्हा करून मोकळा होतो. त्यानंतर काही वेळानं त्याचं मन शांत होतो. मग घाबरायला लागतो, लपायला लागतो, पश्चाताप करायला लागतो. पण काही अशी माणसं असतात
गुन्हा करूनही काही केलंच नसल्याच्या आविर्भावात राहतात, पण त्यातून खंगत असतात, भीत असतात. तसे हे भूषण आणि नागेश दोघेही पुरते घाबरले होते. घाईघाईत आज लवकर जेवून झोपी गेले, पण त्यांना झोप काही येत नव्हती. त्यांनी निष्पाप मारुतीला, निशस्त्र मारुतीला मारून पाप केलं होतं, महापाप केलं होतं. हे पाप कसं झोपू देईल, कसं झोपू देईल.